नमस्कार मित्रांनो, कुक विथ सौजन्या मराठी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा, तो पण घरच्या घरी। काही पदार्थ घरामधलेच वापरून आपण हा चिवडा बनवणार आहोत। तर मी हा अर्धा किलो चिवडा बनवला आहे। हे चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते आपण पाहूया। तर मी इथं अर्धा किलो हा भाजका मुरमुरा घेतलेला आहे। हा मुरमुरा किराणा दुकानमध्ये कुठेही मिळू शकतो। हा छान असा क्रिस्पी असतो, खूप छान असा क्रिस्पी असतो। मुरमुरा जसा व्हाईट मुरमुरा मिळतो त्याचप्रमाणे हा पण असा क्रिस्पी असतो। तो क्रिस्पी नसेल तर तुम्ही 1 ते 1.5 तास असं उन्हात छान ठेवल्यानंतर तो क्रिस्पी होतो। तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडीशी लसूण, मोहरी, मीठ, लाल मिरची पावडर, हळद, कढीपत्ता, शेंगदाणे आणि ही खायची डाळ, ही पंढरपुरी डाळ पण म्हणू शकतात याला। आणि त्याचप्रमाणे खोबरं असं पातळ छान किसलेलं आहे, म्हणजेच कापून घेतलेला आहे। तर हे सगळं आपल्याला लागणार आहेत। ह्याच्यामधले काही फोडणीसाठी तर काही आपण तळून घेणार आहोत। तर मी पहिलं 2 वाटी तेल घेतलं आहे। हे तेल छान कढईमध्ये गरम झालेलं आहे। ह्याच्यामध्ये शेंगदाणे घातले आहेत आणि आता गॅस कमी केलेला आहे। आणि हे शेंगदाणे छान कलर चेंज होईस्तोवर 1 ते 2 मिनिटापर्यंत छान असे तळून घ्यायचे। हे शेंगदाणे छान तळून झालेले आहेत। शेंगदाणे तळण्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनिटं लागलेले आहेत आणि बारीक गॅसावरती तळलेला आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, गॅस मोठा नाही करता छान असे क्रिस्पी होईस्तोवर हे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर आपण हे आता तळलेलं आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। त्यानंतर खोबरं मी छान असं किसलेलं आहे, म्हणजेच पातळ कापलेलं आहे। तर हे खोबरं लगेच तळलं जातं। बघा खोबऱ्याचा कलर लगेच चेंज झालेला आहे। खोबरं तळण्यासाठी आपल्याला 20 ते 25 सेकंड लागलेले आहेत, लगेच तळलं गेलं आहे। त्यानंतर ही डाळ पण लगेच तळली जाते। तर हिला गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवून तळायचा आहे। तर डाळ तळण्यासाठी आपल्याला 10 ते 15 सेकंदामध्ये डाळ तळून घेतलेली आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता तळून घेऊया। कढीपत्ता हा ओला असतो, म्हणजेच कच्चा असतो। तर हा छान क्रिस्पी होईस्तोवर छान तळून घ्यायचा। हा कच्चा राहिला तर चिवडा मऊ पडू शकतो, त्यामुळे छान असा क्रिस्पी होईस्तोवर 1 ते 2 मिनिटं लागणार आहेत। आणि असा छान हा तळून घ्यायचा। गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवून हे सगळं तळून घ्यायचं आहे। शेवटला आपण लसूण म्हणजेच फक्त लसूण टाकून द्यायची फोडणीमध्ये आणि लगेच काढून घ्यायचं, नाहीतर करपू शकतो लसूण पण। तर आता लसूण पण झालेला आहे तळून। आता ह्याच तेलामध्ये आपण फोडणी घालणार आहोत। तर मित्रांनो, मी फोडणी जी घालत होती म्हणजे घातलेला होता तो व्हिडिओ माझ्याकडून काही कारणास्तव डिलीट झालेला आहे। तर ह्या फोडणीमध्ये मी तुम्हाला सांगते काय काय घातलेलं आहे। तर 1 टीस्पून मोहरी आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर म्हणजेच काश्मीरी लाल मिरची पावडर, ही पण चवीप्रमाणे टाकले, पण 2 चमचे मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आणि इतकंच याच्यामध्ये फोडणीमध्ये वापरलेलं आहे आणि छान फोडणी ही तयार झालेली आहे। गरम गरम फोडणी आपण ह्या मुरमुऱ्यावरती घालणार आहोत। जेव्हा गरम असते त्याच वेळेला छान ह्याला रंग येतो मुरमुऱ्यांना, त्यामुळे फोडणी जेव्हा गरम असते त्याच वेळेला लगेच घालून द्यायची आणि पूर्ण एकत्र करायचं। अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं। गरम आहे फोडणी तोवर आपण स्पूननं किंवा मोठ्या अशा पळीनं हे छान परतून घ्यायचं, एकजीव करायचं। आपण बाकीचे जे आहेत तळलेले मटेरियल ते पण आत्ता घालूया। ते फोडणी घालायच्या आधी घातल्यानंतर हे सगळं फोडणी ह्याला लागू शकते कढीपत्त्याला वगैरे, त्यामुळे ते फोडणी घातल्यानंतर आपण हे तळलेले जिन्नस ह्याच्यामध्ये घालत आहोत। तर हे सगळं एकत्र करून घेऊया छान। याला लगेच कलर नाही येत मित्रांनो,
ह्याला 1 ते 2 तासानंतर छान कलर येतो चिवड्याला. तुम्हाला वाटत असेल कलर कमी आहे, पण नाही, नंतर याला छान कलर येतो. यानंतर आपण याच्यामध्ये साखर घातलेली आहे 1 टीस्पून. ही मी साखर वाटून घेतलेली आहे मिक्सरला. तर ही आपण फोडणीमध्ये पण टाकू शकतो. जेव्हा गॅस बंद करतो फोडणी घालून, त्यावेळेला पण फोडणीत घालू शकतो किंवा असं वरून घातलं तरी छान लागते आणि चालतं पण. तर छान असं हे सगळं मिक्स करूया. तर चिवडा बनवण्यासाठी मला 15 ते 20 मिनिटं लागलेले आहेत. पण मी पहिलं लसूण वगैरे निवडून घेतलेला होता. तर तुम्हाला लसूण निवडण्यापासून चिवडा बनवायला अर्धा तास लागतो, जास्त काही वेळ लागत नाही. तर खूप छान घरच्या जे सामग्री म्हणजेच वस्तूंपासून हा असा चिवडा बनवला आहे. चहासोबत किंवा स्नॅक्ससोबत, टिफिनसोबत मुलांना खूप आवडतो आणि खूप छान पण लागतो. अधूनमधून केल्यानंतर खूप आवडीनं खातात. मित्रांनो, काही माहिती देतेवेळी काही शब्द चुकलेले असतील तर जरूर माफी असावी. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करायला कंजूसी न करता सर्वांनी लाईक करा. आणि चॅनलवर तुम्ही सगळे पहिल्यांदा आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.